नमस्कार. कधी विचार केलाय की बोलता बोलता समोरची व्यक्ती अचानक हाताची घडी का घालते? आपल्याला वाटतं ही एक साधी सवय आहे, पण खरं तर हा एक बंद दरवाजा आहे. आज आपण याच दरवाजामागचं मानसशास्त्र उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. मनाचे हे खेळ समजून घेण्याच्या या प्रवासात परीस फाउंडेशन आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या सहयोगाने आपण हा गुंतागुंतीचा विषय अगदी सोपा करून समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया त्या सर्वात कॉमन पण तितक्याच गैरसमज असलेल्या हावभावापासून. हाताची घडी घालणं. खरंच ही फक्त एक बसण्याची स्टाईल आहे की यामागे काहीतरी खोलवर दडलंय? मला खात्री आहे हा प्रसंग आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवलाच असेल. जरा आठवून बघा तो क्षण जेव्हा संवाद अगदी छान सुरू होता आणि अचानक काहीतरी बदललं. कल्पना करा की आपण आपल्या बॉसला एखादी भन्नाट आयडिया सांगतोय किंवा जोडीदाराशी महत्वाच्या विषयावर बोलतोय. सगळं छान सुरू आहे आणि अचानक समोरची व्यक्ती मागे सरकते आणि छातीवर घट्ट हाताची घडी घालते. अगदी त्या क्षणी असं वाटतं नाही का की आपल्यामध्ये एक न दिसणारी भिंत उभी राहिली आहे? अगदी बरोबर. ही फक्त एक शारीरिक क्रिया नाहीये. याच्या मागे एक पक्क मानसशास्त्रीय कारण आहे. चला जरा आपल्या मनाच्या आत डोकावून पाहूया की नेमकं काय घडतं त्यावेळेस. मानसशास्त्रामध्ये याला क्लोज्ड बॉडी लँग्वेज असं म्हणतात. म्हणजे काय? तर हा एक संरक्षणात्मक पवित्र आहे. जेव्हा आपल्या मनाला वैचारिक किंवा भावनिक धोका जाणवतो, तेव्हा मेंदू शरीराला स्वतःच्या बचावासाठी एक ढाल म्हणून वापरायला सांगतो. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचं कनेक्शन थेट उत्क्रांतीशी आहे. हजारो वर्षांपूर्वी आदिमानव जंगली प्राण्यांपासून स्वतःच्या हृदयाचं रक्षण करण्यासाठी छातीवर हात ठेवायचा. तो होता शारीरिक धोका. आज आपल्याला तसा धोका नाही, पण जेव्हा एखादा न पटणारा विचार किंवा टीका आपल्यावर होते तेव्हा आपला मेंदू त्याला वैचारिक धोका समजतो आणि नकळतपणे तीच जुनी रिॲक्शन देतो. म्हणजे बघा, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हातांची घडी म्हणजे आपल्या संवादात आलेला एक मोठा स्पीड ब्रेकर. आपले विचार, आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला एक मोठा अडथळा निर्माण होतो. आणि हे फक्त काहीतरी ऐक्यू नाहीये बरं का. यामागे ठोस शास्त्रीय पुरावे आहेत. चला बघूया जगभरातल्या संशोधनातून काय धक्कादायक सत्य समोर आलंय. देहबोलीचे जगप्रसिद्ध तज्ज्ञ आहेत ॲलन पीज. त्यांनी त्यांच्या एका प्रयोगात एक आकडा शोधून काढला. तो आकडा आहे 38%. पण हा आकडा इतका महत्वाचा का आहे? त्यांच्या प्रयोगात असं दिसलं की ज्या विद्यार्थ्यांनी हाताची घडी घालून लेक्चर ऐकलं त्यांना इतरांपेक्षा तब्बल 38% कमी माहिती आठवली. थक्क करणार आहे ना? आणि इतकंच नाही तर त्यांचं मतही जास्त नकारात्मक होतं. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, शरीर बंद झालं की आपलं मनही बंद होतं. पण थांबा, प्रत्येक वेळेस हाताची घडी घालणं म्हणजे नकारात्मकच असतं का? नाही. विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीत जागेनुसार आणि वेळेनुसार याचा अर्थ बदलू शकतो. हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, ऑफिसमध्ये बॉससमोर कोणी हाताची घडी घालून उभं असेल तर ते आदर किंवा नम्रतेचं लक्षण मानलं जातं. पण तेच जर घरात भांडण सुरू असताना कोणी हाताची घडी घातली तर तो 100% अहंकार असतो. मी तुझं काही ऐकून घेणार नाही असा स्पष्ट संदेश असतो तो. त्यामुळे संदर्भ ओळखणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला समस्या तर कळली, पण प्रश्न हा आहे की संवादात तयार झालेली ही अदृश्य भिंत पाडायची कशी? घाबरू नका, त्यावरही काही सोप्या आणि प्रभावी युक्त्या आहेत. 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, त्यांच्या हातात काहीतरी द्या. एक कप चहा, एक पेन किंवा साधा कागद, काहीही चालेल. यामुळे त्यांचे हात आपोआप मोकळे होतील. दुसरं, त्यांना असे प्रश्न विचारा ज्याचं उत्तर हो किंवा नाही असं नसेल. जसं की, याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? यामुळे ते बोलताना हातांचा वापर करतील. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची देहबोली तपासा. आपण स्वतःच तर हाताची घडी घालून नाही ना बोलत, कारण देहबोली संसर्गजन्य असते. तर आता आपण या देहबोलीमागचं विज्ञान आणि ते बदलण्याचे उपाय दोन्ही समजून घेतलं आहे. आता वेळ आहे हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात वापरण्याची. आणि हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. आधी त्यांची शारीरिक घडी उलगडा, मगच त्यांच्या मनाची गुंतागुंत सुटेल. यशस्वी संवादासाठी हा एक खूप महत्वाचा नियम आहे. आता एक प्रश्न स्वतःला विचारूया. आपण कधी आणि कोणत्या परिस्थितीत नकळतपणे हाताची घडी घालतो? मीटिंगमध्ये, अनोळखी व्यक्तीशी बोलताना की ताणतणावात असताना?
ही स्वतःची डिफेन्सिव्ह सवय ओळखून ती जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न आजपासून करणार का? याबद्दल किंवा मनाच्या अशा अनेक खेळांबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांची संपर्क माहिती आपल्या स्क्रीनवर आहे. आजच्या या माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमचे सहकारी परिस फाउंडेशन यांचेही विशेष आभार. पुन्हा भेटूया. मनाचे खेळ परिस फाउंडेशन.